श्यामची आई. रात्र 34वी. वित्तहीनाची हेटाळणी. श्यामने सुरुवात केली. आमचे कर्ज दिवसेंदिवस वाढत चालले होते, कारण वेळच्या वेळी व्याजही देता येत नसे. आमची काही शेते होती. वडिलांनी पहिल्यानेच यातील 1-2 मोठी शेते विकली असती तर बहुतेक सारे कर्ज वाढता आले असते आणि शिवाय पोटापुरते शेतभात राहिले असते. परंतु वडिलांच्या मनाला ते प्रशस्त वाटत नव्हते. जमीन विकणे म्हणजे त्यांना पाप वाटे, अपमान वाटे. त्या रात्री आईचे वडील आजोबा आमच्या घरी आले होते. त्यांना आम्ही नाना म्हणत असो. माझ्या वडिलांना 4 गोष्टी सांगण्यासाठी ते आले होते. वडिलांची समजूत घालता आली तर पाहावी या विचाराने ते आले होते. आजोबा मोठे हुशार, साक्षेपी गृहस्थ होते. व्यवहार चतुर, हिशोबी व धोरणी ते होते. परंतु त्यांना स्वतःच्या बुद्धीचा मोठा अहंकार होता. त्यांच्या म्हणण्यानुसार कोणी बोलले तर त्यांना ते खपत नसे. म्हणण्याविरुद्ध कोणी बोलले तर त्यांना ते खपत नसे. स्वभावही थोडा रागीट होता. ज्याला कुशाग्र बुद्धी असते त्याला वाटत असते की इतरांना अक्कल नाही, सारी अक्कल आपणच जणू घेऊन आलेलं असे तो मानतो. नानांचा स्वभाव थोडा असाच होता. माझे वडील ओसरीवर पोते टाकून त्यावर बसले होते. जेवणे झाली होती. आई घरात जेवत होती. बाहेर आजोबा आले. वडिलांजवळ बोलू लागले. नानांनी सुरुवात केली व ते म्हणाले, हे पहा भाऊ, आज तुम्हाला शेवटचे सांगावयास आलो आहे. मी तुम्हाला यापूर्वी पुष्कळदा सुचवले होते, परंतु तुम्ही ते मनावर घेतले नाही. परंतु आता गळ्याशी आले. आता सावध झाले पाहिजे. तुम्ही आपली शेतजमीन विकून टाका. निदान प्रथम त्या मारवाडीचे कर्ज देऊन टाका. दुसरे सावकार मागून पाहू. ते जरा दमाने घेतील व व्याजाचा दरही त्यांचा फार नाही. कापातल्या मारवाड्याचे देणे हेच मुख्य आहे. दिवसेंदिवस कर्ज तुंबत चालले आहे. देणे वाढत चालले आहे. याने सर्व नाश होईल. माझे मत ऐका. परंतु माझी एवढी काळजी तुम्हाला कशाला? दारिद्र्य पुरुषाला सारे सल्ला देण्यासाठी येत असतात. दरिद्री माणसाला काही समजत नाही का? नाना, माझ्या कर्जाची चिंता मला आहे. तुम्हाला पाजर फुटायला नको. वडील उपरोधिक बोलत होते. भाऊ, माझ्याने राहवले नाही म्हणून मी आलो. पोटतिडीक आहे म्हणून मी आलो. माझे आतडे येथे अडकलेले आहे म्हणून आलो. माझी पोटची पोर तुम्हाला दिलेली आहे म्हणून एवढ्या रात्री चिखलातून आलो. माझे सोन्यासारखे नातू, त्यांना थोडे शेतभात, घरदार या गावात राहावे. या पूर्वजांच्या गावातून ते परागंदा होऊ नयेत, देशोधडीला लागू नयेत म्हणून मी आलो. लवकरच जप्ती येईल. लिलावात पै किमतीने माल जातो. ते तुमचे पायरे शेत 1500 रुपयास तो विसापूरवाला घेत आहे. देऊन टाका. उद्या दर येणार नाही. मारवाडी वाढता येईल. नानांनी हृदय ओतून सांगितले. नाना, पायरे शेत कसे विकावायचे? या पायरे शेतात आम्ही लहानाचे मोठे झालो. ते शेत आम्ही वाढवले, मोठे केले. मोठमोठ्या धोंडी उरसकोट करून फोडल्या. कातळास तुरुंग लावले व भातजमीन तयार केली. 10 मणाचे शेत 3 खंडीचे केले. येथे विहीर खणली. पायरे म्हणे विका. पायरे शेतावर पोरांचा किती लोक. मुले शनिवार रविवारी लहानपणी शेतावरच राहायची. तेथे वांग्याचे भरीत व भात दुर्वांच्या आजीबरोबर खावायची. तेथे किती आंबे लावले, फुलझाडे लावली. किती त्या शेताशी जिव्हाळ्याचा संबंध. जमीनसुद्धा कशी आहे. सोने पिकेल तेथे अशी आहे जमीन. दिवसेंदिवस जमीन डोळ्यांना दिसेनाशी होत चालली आहे. वडिलांच्या शेतीभातीत भर घालता येत नाही तर निदान आहे ती तरी नको का सांभाळायला? जमिनीचा एक तुकडाही माझ्याने विकवणार नाही. काळजाचा तुकडा का कोठे कापता येतो? आपली जमीन आपल्याच हाताने विकायची. आपली आई ज्याप्रमाणे विकणे पाप, त्या आपली गोठ्यातली गाय विकणे ज्याप्रमाणे पाप, तसे जमीन विकणेही पाप. जमीन म्हणजे आईच आहे. तिच्या धान्यावर आम्ही पोहोचलेलो. वडील बोलले. भाऊ मोठाल्या गप्पा मारून जगात भागत नसते. बोलाचीच कडी, बोलाचाच भात खाऊन अंगावर मांस चढत नसते. जमीन म्हणजे आई. कशी विकावायची? दुसऱ्याची विकत घेता येते का? लुबाडता येते का? ज्यावेळेस नाही वाटत जमीन दुसऱ्याची आई. मला नका नीती सांगण्याचा आव्हानू. एक वेळी तुम्ही दुसऱ्याच्या शेतात जप्ती नेत असा, लिलावे करीत असा, या आया हिरावून आणत असा. जमीन विकतात, विकत घेतात. व्यवहार पाहिला पाहिजे. पुढे देवाच्या कृपेने मुले मोठी झाली. रोजगार धंदा नीट लागला तर पुन्हा घेतील जमिनी विकत. ही जमीन नाही तर दुसरी. परंतु कर्ज डोक्यावर ठेवून जमिनी सांभाळणार कशा? राखणार कशा? जप्तीची दिवंडे पिटवतील. पोलीस येतील. लिलाव होतील. घराला कुलपे ठोकतील. सारी शोभा होईल. म्हणजे मग बरे की आपण होऊनच तसा प्रसंग येऊ न देणे. अब्रू सांभाळणे, झाकली मूठ ठेवणे हे बरे. नानांनी विचारले. माझ्या अब्रूचे मी पाहून घेईल. माझी अब्रू म्हणजे तुमची तर नाही ना? भाऊ म्हणाले. माझी आहे म्हणून तर आलो. तुम्ही माझे जावई आहात हे विसरलात वाटते. लोक म्हणतील आमक्याच्या जावयाच्या घराची जप्ती झाली. तुमच्या अब्रूत माझी अब्रू आहे. माझ्या मुलीची अब्रू ती माझी. जरा विचार करा. आपलाच एका मूर्खासारखा धरणे चांगले नाही. नाना म्हणाले.
मूर्ख म्हणा काही म्हणा, तुम्हाला व जगाला आज मला वाटेल ते बोलून घेण्यास संधी आहे व अधिकार आहे. मूर्ख म्हणा, अडाणी म्हणा, भाऊ म्हणाले. म्हणणेच म्हटल्याशिवाय राहीन की काय. मोठे सरदार घराण्यातले आम्ही म्हणे सरदार, सरदार घराण्यातले म्हणून मुलगी दिली, हुंडा दिला, मुलीचा संसार व्हावा म्हणून दिली, तिच्या आबरूचे धिंडवडे व्हावे म्हणून मुलगी दिली नाही मी. तुम्ही सरदार ना, हेच का सरदार. ना बायकोच्या अंगावर फुटका म्हणे, ना दड लिहायला, ना खायला, हेच का सरदार. दारा सावकाराचे धरणेकरी आहेत, बायकोला वाटेल ते बोलत आहेत, हेच का सरदार. नाही नीट घरदार, नाही काही, हीच सरदारी. आणि आम्ही म्हणे सरदार. एवढी ऐट होती. 30 वर्ष संसार केलात, काय दण लावलीत, पैची अक्कल नाही मिळवलीत. साऱ्यांनी तुम्हाला फसवले व हकलून दिले, डोळे उघडा तोडे. सरदार भिकाऱ्याची लक्षणं आणि म्हणे सरदार. बरे बुवा, स्वतःला अक्कल नाही तर दुसरा सांगतो ते तरी ऐकले, तेही नाही. हा काय चावटपणा चालवला आहे. या गाढवपणाला काय म्हणावे. भाऊ, हा गाढवपणा आता पुरे. मी सांगतो तसे करा, असे नाना बोलत होते. तो घरातून आई तेथे आली. ती बोलणी घरात आईला ऐकवत ना तरी मोठ्या कष्टाने ऐकत होती. परंतु आता तिची शांती भंगली होती. ती बाहेर येऊन नानांना म्हणाली, नाना, माझ्या घरात तुम्ही बसलेले आहात. तुम्ही आपली मुलगी एकदा दुसऱ्याला दिलीत, आता वाटेल तसे बोलू नका. सारे जण खडे मारतात म्हणून तुम्ही मारू नयेत. नाना, तुमच्या मुलीचीच पुण्याई कमी म्हणून त्या भरल्या घराला अवकळा आली. वाईट दिवस आले. तुमची मुलगी त्यांच्या घरात येण्यापूर्वी त्यांचे सोन्यासारखे चालले होते. त्यांची सरदारगी कशाला काढता. स्वतःच्या मुलीचे नशीब वाईट असे म्हणा. आजपर्यंत मी सुखाने घास खाल्ला, अब्रूने दिवस काढले, ते त्यांच्या पुण्याईने. मी अभागी आहे, तुमची मुलगी अभागी आहे. त्यांच्याने जमीन विकवत नाही तर नाही, काय व्हायचं ते होईल. परंतु मन दुखवू नका. होणारे होऊन जाते, परंतु मने मात्र दुखावलेली राहतात. नाना, फुटलेले मोती सांधता येत नाहीत, मने वाईट झाली की जोडता येत नाही. त्यांचे मन दुखवू नका. माझ्या देखत वेडेवाकडे काही बोलू नका. स्वतःच्या मुलीच्या समक्ष तिच्या पतीची हेटाळणी कशी करता तुम्ही. कसेही असले तरी ते माझे पती आहेत. आमचे काय व्हायचे असेल ते हो, ते तरी बऱ्यासाठीच करतात ना सारे. मुलाबाळांचे पुढे वाईट व्हावे असे का त्यांना वाटते. देवाला सारे कळत आहे, बुद्धी देणारा तोच आहे. नाना, उगाच शिव्या द्यायला पुन्हा या झोपडीत येऊ नका. मुलीला व तिच्या पतीला सदिच्छेला आशीर्वाद देण्यास या. 2 गोड शब्द बोलावयास या. तुमचा आशीर्वाद व प्रेम द्या, बाकी काही नको. शिव्या नको. नाना बोलते याची क्षमा करा. सरदार घराणे. नाना, नव्हते का सरदार घराणे. सारा गाव मान देत होता, तुम्हीच नव्हते का पाहिले. सारे दिवस सारखे नसतात. या वर्षी सारे आंबे गळून गेले तरी पुढच्या वर्षी पुन्हा मोहर येईल. झाड वाळून गेले तर पुन्हा पालवी फुटेल. नाना, रागवू नका. मी तुमच्या पाया पडते. आमचे जसे व्हायचे असेल तसे हो, परंतु यापुढे तुम्ही कधी त्यांना टोचून बोलू नका बोलू. माझे एवढेच मागणे आहे. असे म्हणून आई खरोखरच पाय धरावयास गेली. बयो, उठ. तुझी इच्छा आहे तर हा मी जातो. आजपासून पुन्हा तुमच्या कवाडीत पाय टाकणार नाही, समजलीस. माझे म्हाताऱ्याचे काय अडले आहे. नाना, असा अर्थाचा अनर्थ करू नका, त्रागा करू नका. तुम्ही येत जा. मी जशी तुमची मुलगी तशीच त्यांची पत्नी. मला साऱ्यांकडे पाहिले पाहिजे. मला तुम्ही हवेत व हेही हवेत. नाना, आम्हाला भाग्य सोडून गेले, भाऊबंद सोडून गेले, तुम्ही सोडून जाणार का. नाना, तुम्ही येत जा. प्रेमाने आम्हाला भेटावयास येत जा. बयोकडे येत जा तुमच्या. याल ना. आईचा गळा दाटून आला. नाही, मी आता येणार नाही. जेथे आपल्या शब्दाला मान नाही तेथे कशाला जा, असे म्हणत नाना निघून गेले. नाना, तुमच्या पोटच्या मुलीपेक्षा ओटचा शब्द तुम्हाला प्रिय ना. गेले. काय करायचे जाऊ दे. तुम्ही आता पडा. कपाळाला तेल चोळू का, म्हणजे शांत वाटेल. आई वडिलांना म्हणाली, या कपाळ करंटाच्या कपाळाला तेल कशाला. तू तिकडे आत जा, मला एकट्याला पडू दे. वडील त्रागाने म्हणाले. गरीब बिचारी आई. ती उठून गेली. धाकटा पुरुषोत्तम निजला होता. त्याच्या अंगावरचे पांघरून सरसावून ती गेली. कोठे गेली. कोठे म्हणजे तुळशीच्या अंगणात जाऊन तुळसादेवीजवळ अश्रू ढाळीत बसली. आजूबाजूचे प्रचंड आम्रवृक्ष गंभीरपणे उभे होते. वारा स्तब्ध होता, आकाश स्तब्ध होते. माझी आई रडत बसली होती. ते ऋण तिला रडवीत होते. माझ्या आईला रात्रंदिवस ऋण रडवीत होते. धन्यवाद.